आईस तुम्ही खरंच दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये स्वतःला बघता. तुमचं अस्तित्व सगळं लोकांच्या डोळ्यात बघणार. तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहिती आहे. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यानं तुम्हाला चांगलं किंवा वाईट दोन्ही शब्द वापरले तर त्याचे डोळे तुम्हाला त्या दृष्टीनं बघायला तसे, म्हणजे तुम्ही तसे होत नाही. तुम्ही दिवसभरातल्या 3 स्तरावरचे कर्म, जीभ म्हणजे त्वचेच्या म्हणजे जिभेच्या वाणीच्या स्तरावरचं कर्म, मेंदूच्या स्तरावरचं कर्म आणि शरीराच्या स्तरावरचं कर्म कसं करायला लागले त्याच्यावरून तुम्ही जेच करू शकता मी चांगला की वाईट. लोकांचे डोळे तुम्हाला कोण्या नजरेनं बघतात त्याच्यावर काही संबंध आहे का? नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा, रिड्युसिंग डिपेंडन्सीज, फाइंडिंग युअर ऑथेंटिक सेल्फ, दॅट इज द की टू लिव्हिंग केअरलेसली. जगात जर तुम्हाला निर्भीड जगायचं म्हणजे याचा अर्थ तुम्ही उर्मट आहात असं होतच नाही. निर्भीड जगण्याचा अर्थ तुम्ही तुमच्या मानसिक गरजा कमी केल्या. तुम्हाला लोकांच्या गरजा नाही लागत की मैत्रीण असेल म्हणजे तुम्ही पूर्ण आहात असं नाही लागत. गरजा तेवढ्या कमी करून ठेवल्या तर तुमच्या बाजूला कोण आहे कोण नाही हे प्रश्नच पडत नाही. आपण स्वतः एक जग तयार करायला लागलो की मला बाजूला कोणीतरी पाहिजे आणि मग मी परिपूर्ण होणार. मग मी घाबरणार की कोणीतरी मला सोडून जाणार, माझी मैत्रीण मला सोडून जाणार, माझे पप्पा मला सोडून जाणार, माझी आई मला सोडून जाणार. मानसिक सुरक्षा कवच कोणीतरी जवळ असण्यात आहे. हे गरजाच रिड्यूस केल्या तर ते त्यांच्या आयुष्यातला असणारा कालावधी तेवढे राहणार आहे, त्याच्या पुढे नाहीये. जेवढा वेळ आई बाबा राहणार आहे, जेवढा वेळ मित्र राहणार आहे, जेवढा वेळ मैत्रीण राहणार आहे, जेवढ्या वेळ शेजारचे लोक राहणार आहेत, तेवढाच वेळ राहणार आहे. त्याच्यानंतर त्या जगातून ते मी मुक्त होणार आहे. मग ते आहेत म्हणूनच मी आहे तुम्ही घाबरत जगणार नाही. नाही ते मग माझे बाजूचे आजोबा खूपच मला जीव लावायचे, ते सोडून जाणार तर कसं होणार? तुम्ही घाबरणार आणि घाबरल्यानं तुमचं आयुष्य संपत. तुम्हाला निर्भीड जगायचं असेल तर जगातला कुठलाही व्यक्ती गेला आणि मी आज नाही उद्या जाणार, मी आज नाही उद्या जाणार, त्याच्यामुळे पुढच्याही पिढीचं काही माझ्यामुळे नाही आणणार आणि पुढची पिढी चालली म्हणून माझं एकही नाही आणणार. वास्तविकता हीच आहे. पण आपण काय करतो, मेंदूत भीती तयार निर्माण होते की मला कोणीतरी सोडून जाणार आणि मग केअरलेसली लाईफ जगू शकत नाही. एकदम निर्भीड जगायचं असेल तर बाजूला कोण कधी सोडून जाईल हे जगातलं तुम्ही तुमचा प्रवास हा बसमधला आहे. बसमधले पॅसेंजर येतात जीवनात